हॅलो एव्हरीवन, व्हॉट आर यू डुईंग? वरिंग अबाउट युअर चाइल्ड्स फ्युचर? तर काळजी नका करू, फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विथ एक्सिलन्स, क्वालिटी एज्युकेशन, सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज, प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. समृद्धी महामार्गालगत समृद्धीच्या बचावासाठी टाकण्यात आलेला भराव गौण खनिज माफिया उत्खनन करून घेऊन जात असून समृद्धी महामार्गाला मोठा धोका निर्माण होत आहे. या प्रकरणी कारवाई होत नसल्याने हा चिंतेचा विषय बनलाय. डोणगाव समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी भरभराटीचा व औद्योगिक क्रांती घेऊन येणारा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गणला जातो. या महामार्गाची ख्याती देशभरात पोहोचली असून कित्येक हौशी पर्यटक, व्यावसायिक, मालवाहू वाहतूक व एक्सप्रेस वेवरून प्रवास करीत आहेत. मात्र या महामार्गाला कुरतडणाऱ्या अवैध गौण खनिज माफियांची वक्रदृष्टी सध्या समृद्धी महामार्गासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला येत्या काही वर्षात मोठ्या नुकसानी सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या प्रकरणी कोणताही विभाग काहीही करायला तयार नसल्याने सध्या गौण खनिज माफियांनी पुन्हा चोरी करण्यासाठी सुरुवात केली. डोणगाव पासून जवळच महाराष्ट्रातला ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग जातो. त्याने गावाला एक वेगळी ओळख मिळाली. गाव समृद्धी महामार्गावर आले, मात्र सध्या वेगळ्याच कारणाने समृद्धी महामार्ग गाजत आहे. येथून जाणाऱ्या चॅनल नंबर 268-269 वरती समृद्धी लगत अवैध उत्खनन होत असल्यामुळे माध्यमात वृत्त प्रसारित होताच हजारो ब्रास मुरुम चोरी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता महादेव अकोडे यांनी फक्त 100 ब्रास मुरुम चोरी झाल्याची कैफियत डोणगाव पोलीस स्टेशनला दिले. त्यानंतर ड्रोनद्वारे सर्वे करण्यात आला. त्या समृद्धी महामार्गावर खुशकीचे मार्ग, तुटलेले कंपाऊंड याची पाहणी केली. मात्र 2 महिन्यात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. चोर पकडले गेले नाहीत. तुटलेली सुरक्षा भिंत जशीच्या तशीच राहिली. त्यामुळे चोरटे सक्रिय आहेत. त्यांनी समृद्धी लगत पुन्हा उत्खनन सुरू केल्याने यावर वेळीच आवर घातला नाही तर पुढे मोठा धोका संभावू शकतो. शेलगाव देशमुख रोडने समृद्धीच्या पुलाजवळ चॅनल नंबर 267 जवळ मुरुम खोदून नेण्यात येत असताना प्रशासन कारवाईच्या नावाखाली टोलवाटोलवी करत असल्याने समृद्धी महामार्गालगत हजारो ब्रास मुरुम उत्खनन होऊन देखील मागील 2 महिन्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याला पाहता गौण खनिज माफियांनी पुन्हा समृद्धी महामार्ग पोखरणे सुरू केले. यात विशेष म्हणजे समृद्धीवरून मुरुम चोरून नेण्यासाठी वापरला जाणारा मार्ग सुद्धा जसाच्या तसाच शाबूत असल्यामुळे चोरट्यांनी पुन्हा आपली नजर समृद्धी महामार्गाकडे वळवली आहे.